मिरिंडा मँगो बॉटल पाणी कोल्ड ड्रिंक। हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता मी आहे रत्नागिरी स्टेशनला आणि मी आत्ता चालले दिव्याला। सावंतवाडी दिवा एक्सप्रेसने जाणार आहे मी आज। चला तर मग बघूया आपण आजचा प्रवास कसा होतोय। आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला आहे। सकाळचे 11:25 झालेत आणि आम्ही आता रिक्षाने पोहोचलो रत्नागिरी स्टेशनला आणि इथे इंडिकेटरला ट्रेन लागली आहे। सावंतवाडी दिवा एक्सप्रेस 12:05ची ट्रेन आहे। प्लॅटफॉर्म नंबर 2ला येईल आणि ट्रेनचा नंबर आहे 10106। पप्पा आता तिकीट काढून आलेत आणि आम्ही आता प्लॅटफॉर्मला चाललोय। जास्त लाईन नव्हती तिकीट काढायला, त्याच्यामुळे 5 मिनिटातच तिकीट काढून झालंय। आणि या ट्रेनचं तिकीट आहे 135 रुपये पर पर्सन, पण हे अनरिझर्व कोचसाठी आहे। जर तुम्हाला रिझर्वेशन करायचं तर ते 150 पर्यंत आहे आणि एसीचं करायचं असेल तर ते 605 रुपयेपर्यंत आहे। पण जर तुम्ही अचानक मुंबईला निघालात तर अनरिझर्व कोचने पण तुम्ही आरामात प्रवास करू शकता। आणि ते 1 तास वाट बघितल्यानंतर 12:05ची ट्रेन आता 12:40ला आलेली आहे। म्हणजे ट्रेन आता जवळजवळ 40 मिनिटं लेट आलेली आहे आणि आम्ही 11:30 वाजल्यापासून इथे ट्रेनची वाट बघतोय। पण आता एवढी वाट बघितल्यानंतर आता फायनली ट्रेन आलेली आहे। प्लॅटफॉर्मला लागते ट्रेन। ठिकाण चला एक तिकडे तिकडे दे बरोबर आहे सगळं निघतो। हां आता कुठे मिळेल तिथे सांगतो किलोमीटर तू माझ्या होते मी गडबड आणि धावपळ करत करत सगळे आता ट्रेनमध्ये चढलेले आहेत। ह्या कोचमध्ये चढताना सगळे गडबड करतात, कारण की हा अनरिझर्व कोच आहे। इथे सीट आपल्याला रिझर्व नसतात, आपल्याला इथे सीट पकडाव्या लागतात आणि ही आम्हाला विंडो सीट मिळाली आहे, कारण की आता पावसामुळे ट्रेन फारशी भरलेली नाही आहे, खाली आहे ट्रेन पूर्ण। आणि आता 5 मिनिटं इथे थांबून ट्रेन आता रत्नागिरी स्टेशनवरून निघाली आहे। ट्रेन आता बोगद्यामध्ये आलेली आहे आणि आता बोगदे चालू झालेले आहेत आणि मी आता गरमागरम उकडलेली शेंग घेतली आहे। मला 20 रुपयाला मिळाली ही शेंग आणि मी मस्त विंडो सीटला बसून आता शेंगा खाते। अजून पण ट्रेन बोगद्यामध्येच आहे आणि हे भोका स्टेशन जाईपर्यंत चालूच राहणार आहे। आणि आता उक्षी स्टेशन आलेलं आहे। ही ट्रेन लॉकडाऊनच्या आधी पॅसेंजर होती तर सगळ्या स्टेशनला थांबत होती। उक्षी भोके सगळ्या लहान मोठ्या स्टेशनला थांबत होती, पण लॉकडाऊन नंतर ही ट्रेन एक्सप्रेस केली आहे, त्याच्यामुळे उक्षी भोके यासारख्या छोट्या छोट्या स्टेशनला ही ट्रेन थांबत नाही। उकडलेली शेंग संपलेली आहे आणि आता मी घरून आणलेले चणे शेंगदाणे खाते मस्त विंडो सीटला बसून। आणि ट्रेन आता उक्षीच्या बोगद्यामध्ये आलेली आहे। हा बोगदा एकदम छोटासा आहे आणि ट्रेन लगेचच बोगद्यातून बाहेर आलेली आहे। आणि इथे लगेचच आणखी एक दुसरा बोगदा आलेला आहे। थोडं पुढे आल्यावर इथे मस्त नदी बघायला मिळते आपल्याला आणि एकदम सुंदर असं निसर्ग सौंदर्य बघायला मिळते आपल्याला। आणि ट्रेन आता संगमेश्वर स्टेशनला पोहोचली आहे। आता 1:30 वाजत आलंय आणि आता ट्रेन संगमेश्वर स्टेशनला आहे। इथे खूप पाऊस दिसतोय आणि थोडीफार गर्दी पण आहे। इथे फक्त 2 मिनिटं थांबून आता ट्रेन निघाली आहे संगमेश्वर स्टेशनवरून। आणि इथे थोडं पुढे आल्यावर आणखी एक सुंदर अशी नदी दिसते आपल्याला।
आणि आता ट्रेन सावर्डा स्टेशनला पोहोचलेली आहे. आत्ता 2 वाजत आलेत आणि ट्रेन आली आहे सावर्डा स्टेशनला. इथे थांबली आहे ट्रेन आता आणि मी आता आवळा खाते टाइमपाससाठी. आणि इथे 2-3 मिनटं थांबून ट्रेन आता सुटली आहे सावर्डा स्टेशनवरून. इथे आणखी एक नदी दिसते. पावसाळ्यात प्रवास करताना आपल्याला अशा खूप साऱ्या नद्या दिसतात ज्या पाण्याने भरून वाहतात. आणि आता ट्रेन चिपळूण स्टेशनला पोहोचली आहे. 2:15 वाजलेत आता आणि ट्रेन आता आली आहे चिपळूण स्टेशनला. इथे पण खूप सारे लोक आहेत ह्या ट्रेनमध्ये चढणारे आणि फेरीवाले पण आहेत. ट्रेन आता स्लो झाली आहे आणि थांबेल आता ट्रेन. तरी पण लोकांची धावपळ चालली आहे ट्रेनमध्ये चढण्यासाठी, कारण की ट्रेन जास्त वेळ थांबणार नाही इथे. आणि हे वडापाववाले वगैरे चढलेत, कोल्ड्रिंक वगैरे. पण वडापाव गरम नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आता दुसऱ्या वडापाववाल्याची वाट बघतोय. ह्या वडापाववाल्याकडे थोडे गरम आहेत वडापाव, त्याच्यामुळे आम्ही आता घेतोय. पप्पा तर काही खात नाहीत बाहेरचं, पण आई आणि मी खूप खातो, त्याच्यामुळे आम्ही 2 वडापाव घेतलेत. 30 रुपयाला 2 वडापाव. आणि आईने मस्त चटणी वगैरे लावून मला वडापाव रेडी करून दिलाय आणि मी मस्त विंडो सीटला बसून वडापाव खाण्याचा आनंद घेते. गरमागरम वडापाव खाऊन झालं आणि आता चहावाला आलाय आणि आम्ही आता गरमागरम चहा घेतली आहे आणि आम्ही आता चहा पितोय मस्त विंडो सीटला बसून. मी चहा एन्जॉय करते. चिपळूण स्टेशनवरून ट्रेन सुटली आता. इथे जवळजवळ अर्धा तास थांबली होती ट्रेन. खरं तर इथे 5 मिनिटच थांबते ट्रेन, पण इथे क्रॉसिंग लागलं होतं त्याच्यामुळे अर्ध्या तासाने ट्रेन आता सुटली इथून. आता इथे थोडं पुढे आल्यावर जोरदार पाऊस चालू झालाय. तिथे डोंगरामधून पण आपल्याला धबधबा दिसतोय मस्त. आम्ही आता अंजनी स्टेशन क्रॉस केलंय आणि इथे चिकी, चणे, शेंगदाणे वगैरे खूप काही विकायला घेऊन आलेत. आणि आम्ही आता 1 तासाने परत 1 कप चहा घेतलाय गरमागरम. आणि आता इथे भेळवाला आलाय. मस्त कैरी आंब्याची भेळ आहे आणि मी आता घेणार आहे भेळ. खूप जणांनी भेळ घेतली आहे या भेळवाल्याकडून आणि भेळ एकदम टेस्टी आहे. इथे मस्त खूप सारी शेव वगैरे टाकून दिलेली आहे भेळ आणि मी मस्त विंडो सीटला बसून एन्जॉय करते भेळ. खूप मस्त आहे, टेस्टी आहे. 20 रुपयाला भेटली होती मला ही भेळ आणि संपली पण आहे ती आता. ट्रेन आता वीर स्टेशनला आलेली आहे. ट्रेन थांबली आहे इथे. इथे चायनीज भेळवाला आलाय. तुम्हाला चायनीज भेळ पण मिळू शकते ट्रेनमध्ये. आणि वीर स्टेशनवरून ट्रेन आता लगेचच सुटली आहे. थोडा वेळच थांबली होती ट्रेन इथे. वीर स्टेशन गेल्यावर 20 मिनिटांनी माणगाव स्टेशन क्रॉस केलं आहे आता ट्रेनने. माणगाव सोडल्यावर आता 20 मिनिटांनी रोहा स्टेशन आलेलं आहे आणि ट्रेन इथे थांबली आणि इथे वडापाववाला आलाय. लोक वडापाव घेत आहेत. रोहा स्टेशनला 4-5 मिनिटच ट्रेन थांबली होती आणि आता निघाली आहे ट्रेन रोहा स्टेशनवरून. आता पेन स्टेशनला आली आहे ट्रेन. रोहा स्टेशन नंतर जवळजवळ पाऊण तासाने पेन स्टेशन क्रॉस करते ट्रेन.
आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आईने आणि मी अजून एक कप गरमागरम चहा घेतलाय, कारण की संध्याकाळ झाली आता, तर फ्रेश होण्यासाठी चहा तर पाहिजेच. पेन स्टेशन नंतर आता जवळजवळ 1 तासाने ट्रेन पनवेल स्टेशनला पोहोचली आहे. इथे आता खूप लोक उतरतील ह्या ट्रेनमधून. अर्धी ट्रेन खाली होईल पनवेल स्टेशनला. आणि इथे गरमागरम समोसावाला आलाय आणि आम्ही समोसा घेतोय. 2 समोसे आहेत, 20 रुपयाला 2 समोसा. एक आईने घेतलाय आणि एक मी खाते, पण चटणी मिळत नाही समोसाबरोबर. मला तर खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे मी आता समोसा घेतलाय, कारण की आम्ही सकाळी 11 वाजता घरातून खाऊन निघालो होतो. त्याच्यानंतर असंच वडापाव भेळ वगैरे खाल्ला आहे आणि घरी जाऊन आता जेवू. पण छान आहे समोसा. पनवेल स्टेशनला 5-10 मिनिटं थांबून ट्रेन आता सुटली आहे पनवेल स्टेशनवरून. पनवेल स्टेशनला ट्रेन पूर्ण खाली झाली, तर मी थोडे आडवे पडले. पूर्ण सीट मिळाली तर मी झोपले. आणि आता डायरेक्ट 1 तासाने दिवा स्टेशन येत आहे. दातिवली स्टेशन गेले आणि सगळे डोरला उभे राहिलेत येऊन, कारण की दिवा स्टेशन येईल आता थोड्याच वेळात. आम्ही पण दरवाजात येऊन उभं राहिलो, कारण की आम्हाला पण लवकर घरी जायची घाई आहे. आणि आता दिवा स्टेशन आलेलं आहे आणि आता ट्रेन लागते प्लॅटफॉर्मला. आणि आम्ही आता फायनली उतरलो दिवा स्टेशनला. तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.